प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. हे ठिकाण किती सुंदर आहे ना. खरंच खूपच छान आहे. हे म्यानमार देशातील यांगून नावाचं मोठं शहर आहे. हे शहर पूर्वी रंगून म्हणून ओळखलं जायचं आणि देशाचं नाव बर्मा होतं. इथे एक मोठा उद्यान आहे. हे खूपच सुंदर दिसतंय. इथे एक मोठं तलाव आहे, बरेच बागा आणि झाडं आहेत. हे पाहताना खूपच सुखद आणि आनंददायक वाटतं. आपल्याला आतूनही आनंदाची जाणीव होते. आता प्रभू तुम्हाला काहीतरी सांगत आहेत. यशाया 58 वचन 8. तुझे आरोग्य लवकर उजळेल, तो हे तुम्हाला सांगत आहे. माझी मुलगी, तुझं आरोग्य लवकरच उगवेल. माझ्या मुला, तुझं आरोग्य लवकरच उगवेल. प्रभू असं वचन देतात. तुम्ही म्हणता का मी वाळलेल्या झाडासारखा झालो आहे, माझं आयुष्य वाळून गेलं आहे, सगळं काही गेलंय, मी सगळं गमावलंय आणि मी वाळलेल्या झाडासारखा झालोय. तुम्हाला असं वाटतं का? प्रभू ते पुन्हा फुलवतील. तुमचं आयुष्य पुन्हा फुलून येईल, ते समृद्ध होईल. तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात येईल. हेच प्रभू वचन देतात. तुमचं निरोगी आयुष्य. तुम्ही प्रत्येक गोष्टीत उत्तम आरोग्यासह जगाल. आता कदाचित तुम्हाला आजार, नुकसान, अडचणी आणि गरिबी असेल, पण हे सगळं बदलणार आहे आणि प्रभूने तुमच्यासाठी निरोगी आयुष्य ठेवले आहे. प्रभू म्हणतात ते लवकरच फुलून येईल. तुम्हाला माहित आहे का? कारण त्यांनी तुमच्यासाठी स्वतःला क्रुसावर बलिदान दिलं. तुमचं आयुष्य फुलून यावं म्हणून त्यांनी स्वतःला क्रुसावर बलिदान दिलं. तुमचे पाप, शाप, आजार आणि वेदना त्यांनी क्रुसावर सहन केल्या. हे सगळे दुःख तुमच्यासाठीच नाहीत का माझ्या मुली मुला? हे सर्व तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, तुमचं आयुष्य फुलवण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी आहे असं प्रभू म्हणतात. यावर विश्वास ठेवा. येशू, माझं आयुष्य फुलावं म्हणून तू क्रुसावर मरण पावलास. तू माझं पाप आणि शाप सहन केलंस. तुझ्या वचनानुसार मला आशीर्वाद दे. मला विश्वास आहे की माझ्या आयुष्यातील आरोग्य लवकरच फुलून येईल. हे प्रभू, कृपया असं कर, असं म्हणा आणि एक चमत्कार घडेल. आजपासून ते फुलायला लागेल. तुम्ही प्रार्थना कराल का? येशू, तू वचन दिलं आहेस की माझं आरोग्य लवकरच फुलून येईल. मी यावर विश्वास ठेवतो. येशूच्या नावाने धन्यवाद, कारण माझ्या आयुष्यातील आरोग्य फुलून येत आहे. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.